सदर व्हिडिओमध्ये आपण पाहतच असाल की हे किती धोकादायक प्रकार आहे। एक गोलाकार अशी एक पाईपसारखी रिंग बनवलेली आहे घसरगुंडीची, त्याला जिना दिलेला आहे। त्या पायऱ्यांनी वरती जायचं आहे। त्या आता जो मुलगा जसा आतमधनं गेला आहे तसं अंडरग्राऊंडमधनं जायचं आहे, बाहेर पडायचं। ते मुलगी तो मुलगा वरती त्या पाईपाच्या झोपून काय घसरतायत, काय त्याच्यावर चढून बसतायत काय। हे जे फायबर आहे त्याला एक बारीक अशा बारक्या बारक्या केसळ अशा फायबरच्या रेशोपासून बनवलेलं असतं। ते जर रेशो जर शरीरात घुसले तर खूप वेदना होतात, लवकर बाहेर पडत नाहीत, डेंजरस आहे। आपण त्यांना ओरडूनही सांगितलेलं आहे की तसं तुम्ही करू नका, तरी त्यांनी आपलं ऐकलेलं नाही। आपण आताच अरविंद धामचा एक व्हिडिओ घेतलेला आहे, तिथलाच हा प्रकार आहे। पुन्हा एक वेळेस आपण विनंती करून बघू। आता हा धोनी नावाची शर्ट घातलेला आपला पैलवान गेला एक वरती, बघू काय होतंय, बघू सांगू आपण एक बार आरडून त्यांना, ए दीदी तसं आता परत वरी जाऊ नका बाळा, उतर खाली, उतर खाली। ते तसं खेळायचं आहे का तूच सांग बरं? ते घसरगुंडी तशी खेळण्याची कशी खेळते तुम्हाला दाखव बरं। ए बाळा तू 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 काय करतो? तर ते पोटात घुसल्यावर त्याच्या ते बारके बारके केसासारखं ते बाहेर निघतं, त्याचं पोटात टोचल्यावर तुझ्या मला दाखव बरं कसं खेळतात। परिणाम झालाय नाही झालाय पण ते आपल्या ओरडण्याने तर उतरले। सध्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय की जोही कुणी विद्यार्थी किंवा माझा बालमित्र व्हिडिओ बघत असेल त्याला या धोक्याचा याचा अंदाज यावा बाबा की काय करावं काय नाही। पडलं तर खूप लागतं मित्रांनो, काय घटना घडली तर खूप विचित्र घडून जाते। असे बारके बारके खाली खडे असतात, लागतात, काय ना काय होऊन जातं मित्रांनो। आणि खेळणी आपल्यासाठीच विचित्र प्रकारे वापर केला तर ते खराब होऊन जातात। आता तीच टीम इथे या ठिकाणी आली, आता हा खेळ बरोबर खेळत आहेत ते, वर जाऊन लोंबकळणे, वरी चढणे, खूप छान। खेळ तुमच्यासाठीच आहे, खेळा, चांगल्या प्रकारे खेळा।